केस नंबर 002, लेखक सायली केदार, भाग 2। धांडे हिच्या डोक्याच्या मागच्या बाजूला जखम आहे। निरंजन मॉर्चरीमध्ये ती बॉडी ऑब्झर्व करत होता। हा सर, डोक्यावर पडली म्हणजे बाई ही अशी। धांडेनी मागच्या बाजूला तोल कसा जाईल ते करून दाखवलं, पण तिच्या तळहातांवर खरचटलंय। सर, आता एकदा का पडलो की कुठं कसं काय लागतंय ते सगळं कठीणच आहे, सगळीकडेच लागणार मार। धांडे, मार लागणं आणि खरचटणं या पूर्णपणे वेगळ्या गोष्टी आहेत। खडबडीत रस्त्यावर हात घासले की जसं होईल तसं झालंय तिच्या हातांना। अहो सर, जे काय असेल ते येईल की रिपोर्टमध्ये। नाही म्हणजे ज्यानं त्यानं आपलं काम करावं आणि शांत बसावं असं मला वाटतं। मला तरी त्यातलं जास्त कळत नाही। धांडेकडे रोखून बघताना निरंजनने कॉन्शियसली रागावर ताबा ठेवला। राईट धांडे, तुम्ही फक्त तुमचंच काम करा, म्हणजे ते तरी किमान वेळेवर होईल। येस सर। आय होप आपण स्टेशनला पोहोचेपर्यंत कालच्या तिकीट बुकिंग काउंटर, रेल्वे प्लॅटफॉर्म आणि एंट्रन्सवरचे सीसीटीव्ही फुटेज माझ्या टेबलवर असतील। धांडे मान खाली घालून निघून गेला। निरंजनचा पाय मात्र तिथून निघत नसला तरी त्यालाही जास्त वेळ तिकडे थांबता येणार नव्हतं। एका हातातली भाजीची पिशवी आणि दुसऱ्या हातातला दळणाचा डबा लिफ्टमध्ये टेकवून तिशीतल्या साक्षीने काखेतली पर्स ऍडजस्ट केली। केस सागरवेणी घालून चापून चोपून बसवलेले होते। शॉर्ट कुर्ता, परफेक्ट मॅचिंग लेगिंग्ज आणि अंगभर पसरलेली ओढणी। गळ्यातलं छोटं मंगळसूत्र सरकवून तिनं रुमालाला घाम पुसला आणि लिफ्ट पहिल्या मजल्यावर थांबली। साक्षी तिच्या नादात असताना अचानक दार उघडलं आणि साक्षीने तिच्या मुलाला एक फटका मारला। कशाला नसते उद्योग करतो रे पार्थ, गप्पांनी बसतायत का जरा। 6 वर्षाच्या पार्थने लिफ्टमधली सगळी बटन्स दाबून ठेवली होती। पार्थ अजूनही बटनांशी खेळत होता, पण साक्षीचं लक्ष पहिल्या मजल्यावर जमलेल्या बायकांच्या घोळक्याकडे गेलं। तिनं पटकन लिफ्टचं दार बंद करणारं बटन दाबलं, पण डोअर क्लोजिंग सेन्सर असलेल्या त्या लिफ्टमध्ये एक बाई शिरली आणि दाराच्या मध्ये उभी राहिली। प्लीज क्लोज द डोअर, कृपया दरवाजा बंद कीजिए। सुरू झालेल्या टेपकडे दुर्लक्ष करत ती बाई तशीच उभी राहिली। साक्षी ना ग तुझं नाव? हो, 405 मध्ये। Sample complete. Ready to continue?